नमस्कार, डिजिटल श्रीमती या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून मी स्वागत करते। निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम सध्या चालू आहे। जिकडे तिकडे त्याच्या तारखा दिलेल्या आहेत आणि त्या तारखांनुसार आपल्याला स्तर निश्चिती करायची असते आणि जे विद्यार्थी मागे राहिलेले आहेत किंवा त्यांनी त्या क्षमतांचा स्तर पूर्ण केलेला नाही तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला कृती आराखडे काढायचे आहेत। आता कृती आराखडे ना खूप जुने व्हिडिओ पण आहेत, 2-3 वर्षापूर्वीचे पण काही व्हिडिओ आहेत, पण त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस अध्ययन निष्पत्तीनुसार आपल्याला आराखडे काढायचे होते आणि आता जे आहे त्यांनी क्षमता दिलेल्या आहेत आणि त्या क्षमतांचे स्तर दिलेले आहेत आणि त्याच्यानुसार तुमचा विद्यार्थी कुठल्या स्तरावरती आहे त्या स्तरनिहाय तुम्हाला ते कृती आराखडे काढायचे आहेत। तर हा एक बदल आहे त्याच्यामधला। तर मी इयत्ता 3री, 4थी आणि 5वी साठी जे आहेत काही आराखडे काढलेले आहेत मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये। तर या दुसरीचा आराखडा द्या म्हणून खूप मागणी होती, त्यामुळे दुसरीचा आराखडा आज आपण पाहणार आहोत। विषय आहे मराठी, त्याच्यामध्ये चला तर आपण पाहूया आराखडा कशा पद्धतीने आहे। तर माझा विद्यार्थी ज्या स्तरावरती आहे तर त्या स्तराचा मी काढत आहे, पण जनरली तुमचा विद्यार्थी ज्या स्तरावर असेल तुम्ही त्या अनुषंगाने काढा। काढताना लोकांनी त्याबाबत काही प्रश्नही विचारलेले आहेत, तर त्या प्रश्नांची उत्तरं मी आराखडा दाखवता देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर पाहूया। तर निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत इयत्ता 2री कृती कार्यक्रम अध्ययन क्षमता पडताळणी नमुना अशा प्रकारचा आपण स्तर निश्चितीमध्ये हे दरवेळेस आपण भरून देत असतो, ठीक आहे। तर याच्यामध्ये की नाही असे मुद्दे दिलेले आहेत की आणि याची PDF जी आहे मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये कृती कार्यक्रम च्या ज्या क्षमता आहेत त्या व्हिडिओमध्ये मी हे सगळ्याच्या लिंक दिलेल्या आहेत। त्या लिंक आता हे तर जुनं झालं, आपण 2 स्तर तर आपले झालेले आहेत, पण ज्यांचं झालं नसेल तर ज्यांना माहीत नसेल की ह्या क्षमता कुठून घ्यायच्या काय, तर त्यांच्यासाठी त्या लिंक आहेत, त्या लिंकवरून तुम्ही डाउनलोड करू शकता हे असे तक्ते। तर हे जे आहेत बघा, तर कौशल्य आहे वाचन इयत्ता 2री मराठी, ठीक आहे, आणि इथे जी अध्ययन क्षमता दिलेली आहे तर ती ही इथे दिलेली आहे आणि त्याच्यानुसार हे त्याचे स्तर आहे। किती स्तर आहेत, 1, 2, 3, 4 असे एकूण 14 स्तर दिलेले आहेत दुसरीसाठी। काही जणांचा प्रश्न असा आहे की मॅडम मग आता 6चं झालं, मग आता पुढे काढतच राहायचे का, 7 काढा, 8 काढा, 9 काढा, 10 काढा, असे सगळे काढत राहायचे आहे का? तर असं नाही आहे। तुमचा विद्यार्थी ज्याच्यावर आहे, आता ही जी विद्यार्थिनी हिने 20व्या याच्यामध्ये 20 मार्चमध्ये हा टप्पा गाठला होता, हा 20 मार्च, तर आता 5 एप्रिलमध्ये तिने हा कंप्लीट करणार, ती 5 एप्रिलच्या ह्याच्यात कंप्लीट करणार। तर ती हे जे वाचता ती हे पण वाचते आणि ती हे पण वाचते जोडाक्षरयुक्त लहान वाक्य 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेलं। तर ती आता डायरेक्ट याच्यावर आलेली आहे की 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य विरामचिन्हासह आरोह अवरोह आणि योग्य गतीने वाचते। इथे आलेली आहे ती डायरेक्ट 11वरती। येऊ शकतो तुमचा विद्यार्थी, त्यामुळे असं सलगच काढत राहण्याची गरज नाही आहे की आता ते 8व्या याचं पार केला तर डायरेक्ट आता 11वरती तो येऊ शकतो, 11चा तो डायरेक्ट 14वर पण जाऊ शकतो, हे पार करू शकतो तो, कारण हे सोपं आहे दिलेलं, ठीक आहे। तर तुमचा विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे त्या अनुषंगाने आपल्याला आराखडा काढायचा आहे। तर हा आहे इयत्ता 2रीचा विषय मराठी कौशल्य वाचन स्तरनिहाय कृती आराखडा, ठीक आहे। तर याच्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव दिलेलं आहे आणि त्याची परीक्षा कधी घेतली होती, स्तर निश्चित कधी केला होता, त्याची तारीख दिली आहे, प्राप्त करावयाचा क्षमता निहाय स्तर। आता ती 6वा स्तर पूर्ण होता तिचा आणि 7व्या स्तरावरती आहे, हा स्तर तिला प्राप्त करायचा आहे। परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य तो वाचतो, ठीक आहे, असं त्याचं नाव आहे, तो स्तर आहे। अध्ययन अनुभव कृती, त्यासाठी अध्ययन अनुभव काय दिले किंवा अध्ययनाची कृती काय केली आहे तर मी हे पूर्ण वाचत बसत नाही, तर हे तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून वाचू शकता, ठीक आहे। तर मी जे कमेंट्स आलेल्या होत्या तर त्याची काही उत्तरं मी इथे देणार आहे। तर हे दाखवता मी उत्तरही देते। तर पहिली जी कमेंट अशी होती की जर का विद्यार्थी आता ज्या स्तरावर आहे, समजा तो 9व्या स्तरावर आहे, तर मग 1 पासून तर 9 पर्यंत आधीचे पण सगळे काढायचे आहेत का आराखडे, तर 5 तारखेपर्यंत तो 5 तारखेला जेव्हा आपण पहिल्यांदा घेतलं तेव्हा तो कुठे होता, 9व्या स्तरावर जर असेल तर याचा अर्थ की आधीचे 8 स्तर त्याला येतात,
है ना. आणि मग म्हणून आपण 9वा येत नाही म्हणून त्याचा आपण आराखडा काढायचा, जो येत नाही त्याचाच आराखडा काढायचा आहे. आधीचे जे येतात त्याचे आराखडे काढायची काही एक आवश्यकता नाही आहे. आणि त्याच्यानंतर 9व्या स्तरानंतरही सगळे 10वा 11वा 12वा 13वा सगळे सलग काढायचे आहे का, तर नाही. तर ते आपण व्हिडिओत बघूया पुढे. पुन्हा स्तर निश्चिती परीक्षा घेतली होती, त्याच्यामध्ये हा प्राप्त झालेला आहे तिला स्तर, हा स्तर प्राप्त झालेला आहे 7वा. मग आता बघा की तिचा 7वा स्तर तिने पार केला, ठीक आहे. आता ती 8व्या स्तरावरती आली. 8व्या स्तरावरती मी तिचा आराखडा काढणार आहे, ठीक आहे. तर 8व्या स्तरावरून ती डायरेक्ट, आता हे जे 2 स्तर आहेत हे सोपे आहेत. 8व्यावरून ती डायरेक्ट 11व्या वर सुद्धा जाऊ शकते, कारण हे सोपे स्तर आहेत. जर तिला हे वाचता येते तर तिला हे वाचता येणारच आणि याच्यावरती जाऊ शकते. हे तिला चांगलं वाचता आलं, याचा मग आराखडा काढावा लागेल, आणि हे तिला चांगलं वाचता आलं तर हे तर ती वाचेल सोपं आहे म्हणून, तर डायरेक्ट 14वर पण ती जाऊ शकते. आणि एकदा का 14 स्तर पूर्ण झाला की पुन्हा आपल्याला कृती आराखडे काढायची गरज नाहीये. तर मग काही आवश्यकता नाही. ज्या विद्यार्थ्यांना चांगलं वाचता येते, या पद्धतीने वाचता येते, 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हांसह आरोहासह योग्य गतीने, मग त्यांना आराखडे काढायची आवश्यकता नाही. मध्ये अजून विचारला जाणारा असा प्रश्न आहे की मॅडम इथे मूल्यांकनाचा कॉलम का नाही आहे, आपण मूल्यांकन कसं घेणार आहे त्यांचं, म्हणजे स्तर निश्चिती आपण परीक्षा घेतो मग ती कशी घ्यायची, इथे नाही का नको का दाखवायला मूल्यांकन कसं केलं. तर त्याची काही आवश्यकता नाहीच आहे, कारण आपण आधी इथे हे बघा, क्षमतेच्या स्तरानुसार आपण प्रत्येक स्तराचे 2-2, 4-4 ओळी लिहिलेल्या आहेत आणि त्या पूर्ण त्यांना वाचता आल्या तर त्यांनी तो स्तर पार केला. हा 8व्या स्तरावर आहे तर त्याला हे वाचायला द्यायचं. हे जर त्याला छान वाचता आलं तर तो झाला, समजा हा त्याने पार केला, हे आपण केलेलं आहे सगळं. मग मूल्यांकन हे आपण सगळं केलेलंच आहे, तर पुन्हा पुन्हा आपण कशाला तिथे मूल्यांकनाचे कॉलम करून पुन्हा पुन्हा लिहत बसायचं आणि आपला वेळ वाया घालवायचा, हो की नाही. तर ते करत बसायचं नाही. आणि दुसरं गोष्ट की काही जणांनी विचारलं की याच्यामध्ये पालकांसाठी काही उपक्रम वगैरे काही देत नाही का. आता पालकांसाठी कशाला उपक्रम द्यायचे, आपण माता पालकांचे गट केलेले होते. माता पालकांना आपण त्या घरी कसा विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यायचा आहे तर त्यांचं आपण ते सांगतच असतो त्यांना. तर त्याच्यामुळे इथे लिहिण्याची त्याची काही गरज नाही आहे, त्याचं आपलं वेगळं रजिस्टर पण असतं. तर इथं ते काही वेगळं लिहिण्याची गरज नाही. आपले कामं विनाकारण आपण कशाला वाढवायचे. तर जितकं शॉर्ट बट स्वीटमध्ये होईल तेवढं आपण करावं असं मला वाटतं. आणि पुढे आता हा दुसरा एक विद्यार्थी आहे, तर एकाच पानावर मी माझे 2 विद्यार्थी मावले. तर हा एक विद्यार्थी आहे, हा स्तर 8व्यावर होता. तर याच्यामध्ये बघा एक कमेंट शेअर करते की मॅडम एक शंका विचारायची आहे की इयत्ता 1लीतून 2रीत गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा आराखडा तयार करायचे का की 2रीतून 3रीत गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी. तर मी असं सांगू इच्छिते की 5 मार्च 2025 पासून शासनाने कृती कार्यक्रम सुरू केला आहे आणि त्यावेळेस आपली जी शाळेची परिस्थिती असेल इयत्ता 2री 3री पासून पुढचे वर्ग सगळे, इयत्ता 1ली याच्यात समाविष्ट नाही आहे. तर आपल्याला 2री पासून पुढचे सगळे आराखडे काढायचे आहेत. तर त्या अनुषंगाने आपण ते काढावे. आणि मे मध्ये रिझल्ट लागून सुट्टीचा कालावधी लागणार आहे आणि त्यावेळेसची जी कंडिशन आहे ती जर तुम्ही विचारत असाल तर आपण त्याच्यासाठी ऑनलाईनचं नियोजन करणार आहोत, त्यावेळेस पाहणारच आहोत. आणि इथे 21 तारखेला त्याची परीक्षा घेतली होती तर तो अप्राप्त झाला होता. तर म्हणजे अंशतः प्राप्त होतं त्याला पण पूर्ण नव्हतं. तर अप्राप्त झाला होता तर इथे कंटिन्यू केलेला आहे. आता काही जण असं पण विचारतात कमेंटमध्ये की मॅडम वर्षभर तर विद्यार्थी होत नाही आणि तो काय 8-10 दिवसात 8-15 दिवसामध्ये होणार आहे का. तर 8-15 दिवसात जो प्रयत्न करेल तर तो होईल, नाही झाला तर वर्षभर पण होत नाही. तर आपलं काम आहे प्रयत्न करणे आणि विद्यार्थ्यानुसार आपल्याला अध्यापन पद्धती आपण आपली बदलली पाहिजे. त्यांच्या गतीने आपण त्यांना आपण जसं सुटेबल होईल तसं जर दिलं तर 100% होतो. तर आता इथे जर अप्राप्त झाला तर तोच कंटिन्यू केला की तोच पुढे. मग आता इथे दिवस वाढलेत ना, थोडी ना 8-10 दिवस आहे, 15 दिवस मिळतात, 20 दिवस मिळतात. काही मुलांना त्यांच्या गतीनुसार शिकत असतात आणि कुठे पिकअप घेतील सांगता येत नाही. त्यामुळे निगेटिव्ह विचार न ठेवता आपल्याला जेवढं दिलंय तेवढं आपलं करणं कर्तव्य आहे असं मला वाटते.